कधी येते तुझे बाबा? किती वेळ झाला? कॉल करून बघ ना. हॅलो बाबा, या ना लवकर. किती वेळ तर उभा आहे आम्ही बस स्टँडवर. 1 घंटा झाला ना, लवकर या. जवाई बी बोलून राहिले तुमचे. आलो हो पोरी, माफ कर माफ कर, उशीर झाला. ट्रॉफिक लय होती ना. चल बसा पटकन या गाडीवर. ट्रॉफिकात फसले होते का तिथं दारू प्यायला गेले होते? खरं खरं सांगा मला, एवढा उशीर असते काय? आईले फोन लावला तर आई तर म्हणे लय वेळचे निघाले म्हणे ते. अरे का जवाय समोर काही बोलतं काय पोट्टे? चल बस पटकन, चल. चला सासरी बुवा, चला पटकन. खूप ऊन तपत आहे, चला पटकन आहे, चला. खूप ताण पण लागली मला. सुधारलं वाटते तुमचं गाव बा. बस स्टँड गिस्टँड चांगलं दिसू राहिलं ना थोडं. गाव म्हणजे जवाई बापू पहिल्यापासूनच सुधारलाय. हे थोडंसं आता ते चालू होतं काय इलेक्शन फिलेक्शन, त्याच्याच्यानं थोडंसं काम थकीत होतं. आता इलेक्शनचं झालं म्हणून काम डबल चालू झालं. नाही तर तुम्ही आलते महापोरीले पाले तेव्हा पाहिले नाही का तुम्ही? गाव कसं होतं तर आपलं चांगलंच होतं गाव. फक्त काही गोष्टी आहे त्याच्यासाठी शहरात जावं लागते आपल्याला, 30 किलोमीटर दूर. बसनं चांगला झाला प्रवास आपल्या लालपरीनं आले तर. काय 150 रुपयात तर दोघं जण आलो आम्ही. 75 रुपये तिकीटमध्ये. आणि चांगलं मस्त शाही येणं झालं आमचं, काहीच टेन्शन नाही. आणि काय आलो आम्ही 2 घंटे तिथं पोचलो. कारीनं आलो असतो तर डिझेल जास्त गेलं असतं आणि टाईमपास आहे भल्ला. पहिलेच कसं आहे, मी नाईट ड्युटी करून आलो काल. साहेब नव्हते तर मला थांबा लागलं MSCBत. अरे चल ना पटकन बाबा घरी, का सगळ्या गोष्टी इथंच करता काय? आलो आलो आलो, उतरा उतरा उतरा. अरे चल ना घरात, का इथंच थांबता काय? चल ना, हातपाय गीतपाय धुवा मस्त, चाय पाणी घ्या, मग जेवायची सोय लावतो. अरे बाप रे, आली का सोनू? अरे बाप, काहून असे केस कापले? ओळखूच नाही उरेल तू. तर चष्मा आणि ते केस आणि त्याले कपडे. अय शांते पोरगी आली होती आली. काऊन व सादरे लंबे केस होते त्याले? काऊन पूर्ण ते पोट्ट्यासारखीच कटिंग केली त्यात. आणि काय वय गावात टी शर्ट न जीन्स पॅन्टवर आली का तू? ते बी जीन्स पॅन्ट हाफवालाच घालून आली. काय वय तालच करून ठेवला त्यात. शहरात दिलं तर तुले याच्यासाठी? तुला शहरात पाहिजे होता का नवरा? शहरवाला नवरा यासाठी पाहिजे होता काय? असा ताल करासाठी? अहो आई, जमान्यासोबत राहा लागते ना. जसा जमाना तसा आपण. आता कसं आहे, आम्हाला राहा लागते अपार्टमेंटमध्ये, तसंच राहा लागते जसे ते राहते. जाऊ दे, आऱ्याबरोबर खवलू नको तिच्यावर. चाय पाण्याला तर विचार दिले, आल्याबरोबरच गरम होत तिच्यावर. किती दिवसाबाद आली ते. जा जवाई बापू, जाय व तू बी सोनू, जा हातपाय धुण्या मस्त. रिलॅक्स आई रिलॅक्स, असंच राहायला लागते सिटीतनी. घाल त्याला चुलीत तिकडे रिलॅक्स आणि फिलॅक्स. मी मस्त केस वाढवायला लावले तुले. केस किती चांगले होते त्याले, पुऱ्या लोकांना सांगू राहिली होती मी. त्या पोरीसारखे सोनीसारखे केस नाही कोणाचे लचक. किती जण तारीफ करते केसाची. आणि त्या काय होतं, हे पोट्ट्यासारखीच कटिंग करून आली. तूही तालबाजच निघाली, म्हणून तुले शहरात पाहिजे होता का नवरा? अरे जाऊ दे तर तिले हातपाय धुवाले का लावली ते आता, का वापस नेऊन देऊ द्यायला बस स्टँडवर? नाही नाही नाही, जा जा, ये लवकर, हातपाय धुणे मस्त. काय आहे तू बी भेऊन देत? मी किती भेली होती आता. का हो म्हटलं, जा ना जराशे. या ना भाजीपाला घेऊन, जा पटकन या. काय जेवायला काय बनवा, काय विचार असतं पडलं मला. जा 90 आणजो का माई, नाही तर लक्षच नाही राहीन त्याला. जवायला घेऊन जा जरासं घुमा फिराले. जा लवकर जा, यावर पटकन भाजीपाला घेऊन. पाहिजे दारू गिरू पिऊ काय, जा पहिले सांगून देतो तुम्हाला. जवाईन पोरगी आली आहे, आता नाही जमत तो ताल. फालतू तमाशे करायचं काम नाही पाहिजे. हो जवाई, चलता का बाहेर? येऊ म्हटलं, बस बात येऊ 10 मिनिटात भाजीपाला वगैरे घेऊन. अरे बाबा थकलो ना आम्ही येऊन. जा तुम्हीच, आणि तुम्हीच घेऊन या, त्याला काय नेता फालतू. नाही नाही, येतो मी. मला काही घरी गमत नाही. बात आहे तुम्ही सासरी बुवासोबत जाऊ. बस जरा घुमणं होते थोडंसा. बरं जा जा, या जा. 90 आणजो रे माई, लक्षच नाही राहीन त्याला. काय लावलं जी तुम्ही जी? 90 आणजा 90 आणजा. पोरगी घरी आपल्याला पाहुणे आहे का कोण आहे? काही पाहिलं नाही, काही नाही. जवळ आले आहे, तुम्ही आपलीच लावून राहिले 90 आणजा 90 आणजा. झालं असं ना, एकदा सांगितलं तर काही विचार तर करायला लागते पाहुण्याचा. कुठे आपली इज्जत घालणं फालतू. पाय रे, त्याली बायको कशी बोलू राहिली मले. पाय रे, तुम्ही इथेच लावून राहिले ना 90 आणजा 90 आणजा. बस एकदा सांगितलं, आणतो ना. तूही तसंच आहे का बायकोच्या बैला? जा पटकन जा, या पटकन.